आणि आता पाहूयात पाऊस पाणी। नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरण्यास सुरुवात। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं। गंगापूर धरणामधून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता। पुण्यामधील भिडे पूल अद्याप पाण्याखाली। 4 दिवसांपासून भिडे पुलावरील वाहतूक बंद। शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी। जळगावमध्ये मुसळधार पाऊस। तापी पूर्णा नदी ओसंडून वाहू लागली। जिल्ह्यातील केळी पट्ट्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला। मालेगावच्या गिरणा आणि मोसम नदीला पूर। मालेगावमध्ये जाणारा टेहरे येथील पूल वाहतुकीसाठी बंद। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरमधील गोसेखुर्द धरणाची पाड फुटल्यामुळे खरकाडा तलाव रिकामा। तलावामधील 80% पाणीसाठा वाया। धान पिकांना फटका बसणार। नाशिकच्या कळवणमध्ये पावसामुळे घरांची पडझड। घरांचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची नागरिकांची मागणी। पंढरपूरमधील व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलं। उजनी आणि वीर धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे झोपडपट्टी धारकांचं मोठं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान। पंचनामे करून मदत करा, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी। गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। अहमदाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद। अनेक शहरांमध्ये 7 फुटांपर्यंत पाणी साचलं।